जय शिवराय। 19 फेब्रुवारी ही शिवजयंती अख्ख्या जगभरामध्ये साजरी होते। विशेषत्वाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिथे जन्म झाला ते किल्ले शिवनेरी हे आयडेंटिफाय केले गव्हर्नमेंटने आणि मोठ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती साजरा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा मानस संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवभक्तांबरोबर सरकारचा देखील आहे। स्वागतार्थ आहे ही गोष्ट की आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे। परंतु मी पाहिलं की शिवजयंतीचे 2 टप्पे आहेत याच्यामध्ये। एक पहिला टप्पा शिवजयंतीचा 19 फेब्रुवारीचा जो सकाळी राज शिष्टाचाराने मानवंदन होते। राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री तिथे येतात, दोन्ही उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातले बरेचसे लोक, खासदार, आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतात। त्यामुळे मला जी खटकलेली गोष्ट अशी आहे, दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा खाली आहे, जो आपण शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टेच्या स्कूलवर अनेक आपण उपक्रम राबवतो। त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेचं पण काय लाड लावलेलं मला कळत नाही। ह्या मॅरेथॉनला जे लोक आहेत ते लोक 500 रुपये, 700 रुपये, 1000 रुपये एंट्री घेतात त्यांच्याकडून। त्यांना टी शर्टला स्पॉन्सर्ड आहे, त्यांना त्या पदक जे देतात त्याला स्पॉन्सर्ड आहे। मग तुम्ही हे पैसे मागतात कसं काय? आणि हा माझे आमदार त्यांना घेऊन कसं काय जातो अजितदादाकडे? विशेष म्हणजे एकही राष्ट्रीय खेळाडू तिथं नसतो, एकही राष्ट्रीय खेळाडू नाही, एकही परदेशी खेळाडू तिथं नाही। आणि अशा बाबतीमध्ये हा जो त्यांनी नाच चालवलेला आहे हा बंद व्हायला पाहिजे। मॅरेथॉन भरवायचा तर माझ्या तालुक्यातली सगळी तमाम चांगली लोक भरवतील। या अशा पद्धतीने मॅरेथॉनला आम्ही पैसा देणार नाही। दादांनी सुद्धा मागचा पुढचा पाहिला डायरेक्ट त्या माझ्या आमदारला म्हटलं ठीक आहे 35 लाख देऊन टाकू। कशासाठी?